मालिकावीरचा पुरस्कार कोणाला जाणार आहे हे मला तुमच्याकडनं ऐकायचंय. कोण असेल मालिकावीर? आता जवळजवळ त्यांना स्पष्ट झालं होतं, कारण प्रीतम परवला जर बॅट्समन गेलाय तर मालिकावर आता कोण उरलाय ज्याने बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली, जेव्हा जेव्हा संघाला गरज आणि आयोजकांचं थोडंसं नुकसान सुद्धा केलं, तर एक स्टंप सुद्धा तोडला त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये. असा फिरोज शेख ठरलाय मालिकावीर. जरा जोरदार टाळ्या उद्या मालिकावीरसाठी. 2000 कॅश प्राइज ब्युटिफुल ट्रॉफी. एक्सलेंट परफॉर्मन्स, ज्याने आपल्या गोरेगावचं नाव अख्ख्या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर नेलंय. असा सर्वांचा लाडका खेळाडू, एक बेस्ट ऑलराऊंडर फिरोज शेख इज द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. दोनच शब्द फक्त फिरोज, जास्त काय विचारणार नाही. फिरोज, पण या स्पर्धेमध्ये तू खेळलास, तू गोरेगावचाच आहेस, पण आज गोरेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली, ही तुला कसं वाटलं? सर काफ़ी अच्छा लगा. बहुत दिन से सोच रहे थे, मतलब सबका प्रीमियर लीग हो रहा है, सब जगह हो रहा था, गोरेगांव में नहीं हो रहा था. जो भी इनिशिएटिव लिया राकेश सर ने, राजेश सर ने, समीर देसाई सर ने, काफ़ी अच्छा लगा. गोरेगांव प्रीमियर लीग हुआ, बहुत अच्छा लगा. सबको खेलने का मौका मिला गोरेगांव में. तू भारताच्या बाहेर खेळलास, भारतामध्ये खेळलास, आणि सध्या साहेब तुमच्या माहितीसाठी ISPL सारखी मोठी स्पर्धा झाली, ती सुद्धा आपण बघितलं परफॉर्मन्स सर्व खेळाडूंचा. याच्या भावाला सुद्धा आपण बघितलं, उजेर शेख चांगला खेळ करतोय, आणि पूर्ण भारतामध्ये ज्या मोठमोठ्या लीग टुर्नामेंट होतात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. पण फिरोज, एक शब्द विचारेन, बाहेर गेल्यानंतर खेळतो, भरपूर प्रेम तर मिळतं, पण गोरेगाव जेव्हा तू खेळतोस, आपल्या गाव, आपल्या शहरामध्ये खेळतो, आपल्या सिटीमध्ये खेळतो, तेव्हा इकडच्या सपोर्टचं प्रेम कसं लाभतं तुला? गोरेगांव की पब्लिक काफ़ी सपोर्टिव है, बहुत अच्छा सपोर्ट करते हैं. अभी तक भी हम लोग पहला मैच हम लोग लॉस हुआ था, उनके सपोर्ट से यहाँ तक आए हम लोग और फाइनल जीते. काफ़ी अच्छा लगा सर फाइनल जीत के. तुझे प्लेयर ऑफ द टूर्नामेंट चुना गया, ये अवार्ड जीतने का तेरे को कैसे लग रहा है? सर ये मेरा फर्स्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड है. बैटिंग करने का चांस कहीं मिलता नहीं है, यहाँ बैटिंग करने का चांस मिला, किया मैंने, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट लिया. काफ़ी अच्छा लग रहा है. ओके, थँक्यू सो मच. अभिनंदन, जोरदार टाळ्या उद्या फिरोजसाठी. क्या बात आहे. हे